घटना घडल्यानंतर अर्ध्या तासाने मला बातमी कळाली. साहेब, सध्या परिस्थिती काय आहे? मोठी खेळी आणण्यात आलेली आहे. मला जवळपास 4-4:30च्या दरम्यान ही बातमी कळाली. मी नाशिकहून मुंबईला येत होतो आणि तसेच मी गाडी कल्याणहून इकडे वळवली कंडलाल फाट्यावरून आणि सरळ या ठिकाणी आलेलो आहे. 2 कॅज्युअल्टी म्हणजे 2 जण मृत्युमुखी पावलेले आहेत. 2 जण इथे असण्याची शक्यता आहे. पुलाखाली जिथे दाबलं गेलेलो आहे त्या ठिकाणी असण्याचे आणि जवळपास 35 जण हॉस्पिटलला ऍडमिट आहेत. काही खासगीमध्ये आहेत, काही सरकारीमध्ये आहेत. असे 35 जण, जवळपास 32 ते 35 जण या ठिकाणी ऍडमिट आहेत. पण ते आउट ऑफ डेंजर आहेत. फार त्याच्या जीवाला धोका नाही असं डॉक्टरांनी सांगितलेलं आहे. अतिशय दुर्दैवी अशी घटना आहे. आपण बघतात की हा पदचाऱ्यांसाठी चालणारा पूल होता, चालण्यासाठी पूल होता. जुना होता, 1992 पासून हा पूल झालेला होता. परंतु खूप मोठी गर्दी, कारण आज पाऊस पडतोय, सुट्टी आहे, पर्यटकांची मोठी गर्दी आहे आणि त्यामुळे खूप गर्दी या पुलावर झाली. म्हणजे एवढी कॅपॅसिटी नसताना सुद्धा लोक त्याच्यावर एवढे उभे राहिलेत आणि म्हणून हा पूल त्या ठिकाणी कोसळला आणि त्यातून ही दुर्दैवी घटना घडलेली आहे. आपण बघताय एनडीआरएफच्या 2-3 टीम या ठिकाणी आहेत, सर्व पोलीस यंत्रणा आहे, डॉक्टर्स आहेत, सगळ्या डिझास्टरच्या सगळ्या टीम पुण्याहून या ठिकाणी आलेल्या आहेत आणि बचाव कार्य या ठिकाणी सुरू आहे. आता वाहून गेलेले काही लोक आहेत, त्यांचाही शोध सुरू आहे. नेमकं ते बाहेर आलेत, त्यांच्या जीविताला काही हानी झालेली आहे, धोका झालेला आहे, हे आपण बघतोय. आज तसं नक्की सांगता येईल. इथे गर्दी खूप होती आज. मला इथल्या स्थानिक लोकांनी सांगितलं की आज पर्यटकांची खूप मोठी गर्दी या ठिकाणी होती आणि हा पूल आपण बघतात इथे मध्ये त्याला कुठला सपोर्ट नव्हता आणि हा पदचाऱ्यांसाठी पूल होता. पण एकाच ठिकाणी येऊन सेंटरला लोक त्या ठिकाणी थांबले आणि त्यामुळे हा पूल खाली तो वाकला, कोलॅप्स झाला आणि त्यातून ही घटना घडली. आता इतिहास सांगणं कशी नाही, कारण मोजता येणार नाही किती लोक होते पुलावर, किती जण होते, किती वाहून गेले, किती सापडले. परंतु पुढे बंधारा आहे, त्या ठिकाणी बंधाऱ्यावर काही लोक तिथे सापडतात का किंवा जे वाहून गेले ते काही बाहेर निघाले का या बाबतीत अजून आकडा नाही. पण मला वाटतं अनेक जण स्थानिक लोकांनी खूप मदत केली, त्यांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला आणि ते वाचले.